तुम्हाला पण अशी टिफिनसाठी रेसिपी हवी आहे का? तर मग अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा। मी आज बनवलेलं आहे भरलेलं वांगं। त्याच्यासाठी ना छान वांगी धुवून घेतलेली आहेत। शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे एका वाटीमध्ये। त्याच्यात धणे जिरे पावडर, हळद, लाल तिखट, मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी, कोथिंबीर टाकून पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे एक वांगं घेतलं आहे। वांग्याला पूर्ण दोन ठिकाणी काप दिलेले, असे 4 भाग होतात आणि त्या 4 भागांमध्ये तो मी मसाला भरून घेते। अशा प्रकारे मी हे सगळे वांगे आहेत ते भरून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर लागते ही भाजी। त्याच्यासोबत मी बटाटे पण टाकते, ते खूप छान लागतात त्या भाजीमध्ये। आता हे बाजूला ठेवून आपण कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तो राहिलेला वाटण आहे तो ठेवलेला आहे। आता तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कढीपत्ता छान फ्राय करून घेतलेला आहे। कांदा टाकून लालसर होईपर्यंत फ्राय केलेला आहे। आता हळद, धणे पावडर, जिरा, मसाला हे सगळं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं जे वाटण आहे ना ते सुद्धा ह्याच्यात टाकलेलं आहे आणि वरतून थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून एक उकळी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हे वांगी टाकलेली आहेत, त्याच्यासोबतच बटाटीसुद्धा टाकून घ्यायची आहेत। थोडंसं पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे ग्रेव्हीपुरतं, वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि एक 2-3 शिटींमध्येही होऊन जाते। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।